आता मी आता गुड मॉर्निंग आईज. आत्ता जस्ट उठलो आहे, थोडं फ्रेश झालो. बघूया आजच्या दिवसाचं काय प्लॅन असेल. प्रतू अजून झोपली. ॲक्च्युली काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला. व्लॉग्स वगैरे एडिट करत होतो. जवळजवळ 2-2:30 वाजले झोपायला. पण आता मी थोडं लवकर उठलो बिकॉज थोडं जास्त लेट नाही होत मला. सो एक काम आहे खाली थोडं, ते फक्त काम करून येतो आणि पुन्हा भेटेल. तोपर्यंत प्रतू पण उठेल. मग बघूया पुढे कसा दिवस जातो आहे, काय करतो. आता काही डिसाइडेड नाही ॲज युजल, पण बघूया काय करायचं आज. आम्ही आता निघालो आहे विवियाना मॉलला. आमचं सेकंड होम आहे ते. ऍक्च्युली मी आता तू बोलणार, तुझी शपथ, मी आता बोलणार होतो विवियाना मॉल म्हणजे आमचा सेकंड होम. एक्झॅक्ट. काय असलं नसलं आम्ही विवियाना मॉलला जातो. फ्री असलं की विवियाना. लेक शोर मॉल इन शॉर्ट, त्याचं आता नाव चेंज झालं. विवियानाला ठाण्यावाल्यांना तसे काही दुसरं ऑप्शन नाही यार. लेक शोर मॉल एक आहे जो बऱ्यापैकी फिरण्यासारखा आहे. बाकी मग दुसरं काही फिरण्यासारखं नाही. आणि लांब लांब जायचं म्हणलं की ट्रॅफिक मध्ये कंटाळा येतो. सो ठीक आहे, जाऊन टाइमपास करतो तिकडे. आता प्रतूच्या आत्याने फोन केला आणि आम्हाला आमच्या व्हिडिओवरती रिव्ह्यूज देतात. अमेझिंग होता ना. एक नंबर. आणि मला तो केकचा पण आवडला. तो माझ्याशी लग्न करणार करते. तो पण व्हिडिओ मला खूप आवडला. ते दुनियादारीचे डायलॉग होते. एक नंबर. आणि ते राक्षसाचं आपलं परत ते हस्ताचं आवडलं. मॅजिक वाला. एक नंबर. आता माझ्या आत्याचा फोन आला होता आणि ती जबरदस्त रिव्ह्यू देत होती आमच्या रील्सचे. एवढी तारीफ करत होती. खरंच म्हणजे त्यांनी एक एक रील एकदम प्रॉपर बघितली. ह्या रील मध्ये हे केलं, त्या रील मध्ये ते केलं. आणि ऍक्च्युली ती कमेंट्स पण करते हर एका रील वरती. एकदम डिटेलिंग मध्ये बघते काय कोणी केलं, कसं केलं, हे तसं केलं, सगळं विचारत होती. म्हणजे ऑब्व्हियसली घरातली लोक आहेत, हे लोक बोलतातच. बट कॉम्प्लिमेंट जेव्हा येते ना अशी की आम्ही चांगलं करतोय किंवा काय, तर मग अजून करायचं असं जोश येतो. चांगलं वाटतं एकदम. कमीत कमी 10 मिनिटात ती आमच्या दोघांची तारीफ करत होती. आणि हर एक व्हिडिओ मध्ये काय बोललो, काय नाही, काय आहे, काय नाही, एकदम डिटेलिंग मध्ये त्यांनी सांगितलं. सो भारी वाटलं ऍज युजल इथे एवढीच गर्दी असते. गाईज मला हे सांगा ना, हे लोक हे जे चेक करतो, एक माणूस पुढच्या साईडला जातो, गाडीच्या खाली काच लावतो आणि काहीतरी बघतो. हा नक्की काय बघतो बघा. आता गाईज एक मिनिट थांबा. बाबा याने काच टाकली, याने काहीतरी बघितलं. काय बघितलं काय समजलं नाही, पण काहीतरी आहे बाबा यांचा, काहीतरी सीन आहे. खाली उतरून मी महिना फुरसत मध्ये ना, ज्यावेळेस मागे कुठली गाडी नसेल ना, त्यावेळेस मी उतरून याच्या काच बघणार आहे की याला खालती दिसतं काय. नाही तर कधीतरी खाली काहीतरी ना एक चौकोनी बॉक्स लावून ठेवेल लाकडाचा किंवा असं काहीतरी पुट्ट्याचा बॉक्स झालं. त्याला दिसतंय का काहीतरी बघा, स्वतःचं डोकं लावतो. नाही बघू ना त्याला खरंच दिसतं का. आणि तरी पण नाही पकडलं मग समजायचं चालतं की रे. लाईनच लाईन भाई. अरे संडे है ना बेडो, लाइन तो रहेंगे आज ना बेडो. आज अंदर गर्दी में सर्दी होएंगी आज रहेंगी. आता पार्किंग पण नाही मिळणार. जाम फिरायला. ऍक्च्युली एकच चांगलं ऑप्शन आहे त्याच्यामुळे. संडेच्या दिवशी लेकशोर मॉल म्हणजे दादर चौपाटीला कशी गर्दी होते किंवा सीएसटी स्टेशनला कशी गर्दी होते, तशी गर्दी असते. फूड कोर्ट मध्ये तर धक्काबुक्की होते फुल. म्हणजे तुम्हाला तर संगीत खुर्ची बघायची असेल ना असलीवाली, शनिवार रविवारी लेक्चर मॉलच्या फूड कोर्टला यायचं. जसे टपून असतात ना, बघतो जसा एखाद्याने उचलला की दुसरा ठेवतो. जागाच नाही तिथे बसायला. आता पार्किंगला पण नसणारच. म्हणजे आधी बसलेल्या माणसाची जागा थंड व्हायच्या आधीच दुसरा माणूस गरम करतो. पार्किंग पण खालच्या फ्लोअरला, म्हणजे ओढणी ओढके नाचू इथं. अच्छा, इकडे पाठवत होते खालच्या साईडला, म्हणजे जाम गर्दी असणार. स्वतःची शॉपिंग केली आहे, स्वतःचीच. ते सगळं जाऊ दे. आम्ही आता डेकॅथलॉन मध्ये होतो, खूप गर्दी होती. तर असं होतं ना गुदमरल्यासारखं. ही बोलते मला कॅलस ट्रॉली, असं काहीच नाही बोलली. मला कॅलस तर नाही होत आहे. काय होतं नक्की. नंतर बोलते मला कॅल्स्ट्रॉलिक होत आहे. मी तुला क्लॉस्ट्रोफोबिक बोलायचं का. बोलते तू बोललीस ना, बोल खरं.
हा तू घे ना शपथ शपथ विपत नाही घेत मी. तू बोललीस ना मला एक तर कॅलेस्टॅनिक स्वतःची होतंय. शॉपिंग केली आहे. हा. आता याच्यातून दिसणार नाही तुम्हाला पण खूप मी काय काय आहे कॅटलॉगमधून आत. घेतलंय. मग तुला घेऊ ना चल. आता हिचं बघूया. आता आम्ही काय घेतो ते तर नाही हा दाखवते. आला बाहेर आणि मला बोलतो चल आता लेन्स कार्ड मध्ये जवळला चष्मा घ्यायचा आहे. तोडला कोणी? कोणी चष्मा तोडलाय कोणी माझा? याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल माझा व्हाईट कलरचा चष्मा. हिने तोडलाय तो. मी कधी तोडला हा व्हाईट कलरचा माझ्याकडे चष्मा होता लेन्स कार्डचा. त्या मॅडमनी तोडला बाईकवरून पाडून मी नाही तोडला. आणि पाडला स्वतःनी आणि चिडचिड राग राग माझ्यावरती केली. तर मीला बोललो तर पाडलायस तर मला नवीन चष्मा घेऊन दे. हा कोणी घेतला? मी घेतले 2 ग्रीनवाला आणि व्हाईटवाला. त्याच्यातला तो एक तोडलास. आता मला पाहिजे ब्लॅक फ्रेमवाला आणि रेड फ्रेमवाला किंवा व्हाईट फ्रेमवाला सेम जो पुराणा होता मला. ठीक आहे चल बाय. चला आता थोडंसं हिच्यासाठी काहीतरी बघूया. हिने माझ्यासाठी घेतला तर मी हिच्यासाठी घेतो. ते मारेल ना जरा. खूप क्यूट बाईक आहे माझी. चल लाईट येते चांगली. गाईज मॉलमध्ये फिरता फिरता एवढा वेळ झाला समजलं नाही. ऑलमोस्ट आमचा नाश्ता वगैरे सगळं स्किप झाला. तर म्हटलं काहीतरी थोडंसं हेल्दी खाऊ म्हणून मुलुंडला एका मुलुंडला एका ठिकाणी ना फेमस सँडविच एका ठिकाणी मुलुंडला फेमस सँडविच आणि वडापाव भेटतो. म्हणजे आम्ही माझं जिथे आमचं जुनं घर होतं तिकडे. आता सांगता नाही येणार. तिकडे मुलुंडला सँडविच आणि वडापाव सोमेश्वरी एकदम हेल्दी नाश्ता. तो नाश्ता वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया कारण पुढे काय करता नाही येणार. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हेल्दी खात राहा. ठीक आहे. ओके चला बाय. बाय.